ऐकलं असेल तर कोकणात चढ्यावरती चकवे लागण्याची घटना बऱ्याचदा ऐकू येते. नेमकं आपण आलो कुठून आणि जायचंय कुठे हे लक्षात ठेवण्यासाठी ह्या झाडाचा फार उपयोग होतो चढ्यावरती. हा इथून आला रस्ता पानवळवरनं घवाळीवाडीतनं आम्ही चाललोय आणि इकडे पुढे बघितलं तर इथून असा रस्ता तो पुढे दुसरीकडे चाललेला आहे. आता ही 100% कुठली तरी ऐतिहासिक वाट आहे. इथे व्यवस्थित पायवाट आहे आणि पायवाट आहे म्हणजे कुठेतरी रस्ता हा पुढे जातोय. असंच एक सड्यावर दिसणारं आगळं वेगळं झाड आहे आणि ते आगळं वेगळं झाड म्हणजे ह्या रस्त्यावरचा एक महत्त्वाचा लँडमार्क आहे. त्याबद्दल व्यवस्थित सविस्तर माहिती आपल्याला अजिंक्य प्रभुदेसाई सांगतो. चढ्यावरती सगळ्यात उंच वाढणारं झाड म्हणून या झाडाची ओळख आहे. त्याला सप्तपर्णी, सातवीण अशा विविध नावांनी त्याला ओळखलं जातं. जो समुद्री मार्गे व्यापार व्हायचा आणि लोक घाटाकडे जायचे तर घाटावर जाताना मध्ये सडे त्यांना पार करावे लागायचे आणि सडे पार करत असताना सड्यावरती दिशादर्शकाचं काम किंवा एका मार्गदर्शकाचं काम ह्या झाडांनी आजपर्यंत अगदी उत्तम रित्या निभावलेलं आहे असं म्हणू शकतो. कारण बाकी आयडेंटिफिकेशन मार्क चढ्यावरती काहीच नसतात. त्यामुळे ऐकलं असेल तर कोकणात चढ्यावरती चकवे लागण्याची घटना बऱ्याचदा ऐकू येते. कारण काय की सगळीकडे एकदा तू सपाट पठारावर आलास जेवढं बघशील तेवढं सगळं तुला सारखंच दिसतं. नेमकं आपण आलो कुठून आणि जायचंय कुठे हे लक्षात ठेवण्यासाठी ह्या झाडाचा फार उपयोग होतो चढ्यावरती. आजपर्यंत जिथे जिथे गावात आम्ही कातळशिल्प किंवा असं शोधायला गेलोय तर योगायोगाने ह्या झाडाचे रेफरन्सेस किंवा सातविणीच्या बुध्यात, सातविणीच्या कडेला किंवा सातविणीचा रेफरन्स आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ती सातविण आहे. त्या सातविणीच्या आसपासच्या परिसरात मग कदाचित ते 1 किलोमीटर लांब असू शकतं पण सातविण हा तिथला एक लँडमार्क किंवा माइलस्टोन म्हणू शकतो आपण. या सातविणीच्या झाडाचं महत्त्व हळूहळू कमी होतंय कारण की रस्ता झाला की मग दिशादर्शक येतात, सगळं मॉडर्न येतं, सगळं होतं. पण एवढी ऐतिहासिक वास्तू एक झाड असू शकते हे अनेक लोकांना माहीत नाहीये आणि म्हणून हारेल. धन्यवाद.